So, good morning students. Today we are learning regarding the lymphatic system. Lymphatic systems is nothing but the lymph vessels, lymph nodes. Okay. So there are some important terms in lymphatic system. Lymph is nothing but it is a fluid. Okay. It is a fluid which contains the white blood cells that defend against the germs. Lymphatic system म्हणजे काय, ज्याच्यामध्ये lymph असणार, lymphatic vessels असणार आणि lymph node attach असणार. लिम्फ म्हणजे काय, लिम्फ इज नथिंग बट द व्हाईट ब्लड सेल्स जे असतं, जे फ्लुईड असतं आपल्या बॉडीमध्ये. ओके, व्हाईट ब्लड सेल्स इट इज अ क्लिअर फ्लुईड. ओके, इट इज अ क्लिअर फ्लुईड विच इज लोकेटेड इनसाइड ऑफ द इंटरस्टिशियल स्पेस ऑफ द बॉडी. ठीक आहे, आपल्या बॉडीमध्ये लिम्फ जे आहे इट इज अन क्लिअर फ्लुईड असतं आपल्या बॉडीमध्ये. ओके, जे काही इंटरस्टिशियल स्पेसमध्ये असतं आणि विच कंटेन्स व्हाईट ब्लड सेल्स, जे काही व्हाईट ब्लड सेल्स कंटेन करत असतं. त्याचं स्पेसिफिक कंटेंट व्हाईट ब्लड सेल्स and they having the function to defend against the germs and bacteria and all the microorganisms. Okay, so lymph vessels means what, it is different than blood vessels. Lymph vessels is a vessels which contains the lymphatic fluid from different parts of the body, which carry lymphatic fluids from different parts of the body. And then lymph nodes. Okay, lymph nodes are nothing but the glands, okay, throughout the lymph vessels. Along with your spleen, these nodes are where white blood cells fights infections. See, जे व्हाईट ब्लड सेल्स आहेत, ओके, व्हाईट ब्लड सेल्स लिम्फ नोड्समध्ये असतात आणि लिम्फ नोडचं फंक्शन काय असतं की आपल्या बॉडीमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, जे काही इन्फेक्शन असेल त्याला फाईट करायचं. हे लिम्फ नोड इट इज नथिंग बट वन टाईप ऑफ स्ट्रक्चर, वन टाईप ऑफ ग्लँड विच इज अटॅच टू द लिम्फॅटिक सिस्टम. सो दिस इज नथिंग बट ऑल आर द पार्ट्स ऑफ द लिम्फॅटिक सिस्टम्स. लिम्फॅटिक सिस्टमचे हे पार्ट्स आहेत लिम्फ वेसल्स आणि लिम्फ नोड. देन lymphatic system. See, lymphatic systemचं फंक्शन काय आहे, इट प्रोटेक्ट्स अगेन्स्ट फॉरेन मटेरियल, असिस्ट इन सर्क्युलेशन ऑफ बॉडी फ्लुइड्स बिटवीन सेल्स अँड ब्लड स्ट्रीम्स, ट्रान्सपोर्ट डायटरी फॅट्स. आपल्या बॉडीमध्ये जे न्यूट्रियंट्स असतील, डायटरी फॅट्स असतील, त्याला ट्रान्सपोर्टेशनचं फंक्शन असतं. फॉरेन मटेरियल, जे फॉरेन बॉडीज असतात, जे आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन क्रिएट करतात, त्यांना फाईट करायचं फंक्शन असतं. आणि इट सर्क्युलेट्स थ्रू आउट द बॉडी. आपल्या ब्लडमध्ये थ्रू आउट्स द बॉडी ब्लड स्ट्रीम्समध्ये सर्क्युलेट होणं आणि जे इन्फेक्शन असेल त्याला फाईट करणं, फॅट्स न्यूट्रियंट्स सप्लाय करणं, हे देखील फंक्शन लिम्फॅटिक सिस्टमचं आहे. नाउ सी, लिम्फॅटिक सिस्टम इच कन्सिस्ट ऑफ lymph network of vessels, that is lymph vessels, lymph nodes and nodules, tonsils, spleen, thymus gland and bone marrow. Okay, see, there are the four important organs which are located inside the lymphatic systems. This is tonsils, spleen, thymus gland and bone marrow. Now see here how the lymphatic pathway कसं आहे, आपल्या बॉडीमध्ये लिम्फ कसं फ्लो होत असतं. लिम्फॅटिक कॅपिलरीमधून लिम्फ कुठे कॅरी होणार, लिम्फॅटिक वेसल्समधून लिम्फॅटिक नोडमधून लिम्फॅटिक वेसल्स, यू कॅन सी अगेन लिम्फॅटिक ट्रंक, ओके, अँड सबक्लेवियन वेन्स. दिस इज द फ्लो चार्ट ऑफ लिम्फॅटिक pathway through the capillary to the vessels, to the vessels to the node, to the node to the trunk, and to the trunk to the subclavian veins. Subclavian veins carry this lymph, okay, it storage, okay, it store all the lymph, okay, throughout. Upper limbs carry subclavian veins carry the limbs which is flowing from the upper arms, okay, which is stored inside the subclavian veins. लोअर लिम्सचं पण फंक्शन लोअर लिम्सकडनं देखील असंच फ्लो होत असतो, युनिडायरेक्शनमध्ये, वन डायरेक्शनमध्ये लिम्फ फ्लो होत असतं बॉडीमध्ये. आय विल शो यू इन नेक्स्ट स्लाइड्स. सी, दिस इज द कॅपिलरी बेड, ओके, दिस इज द टिश्यू सेल्स, इंटरस्टिशियल स्पेस, दिस इंटरस्टिशियल स्पेस यू कॅन सी हियर, venules, lymphatic vessels. So this is the flowing lymph, how is the lymph is flowing, okay, you can see here arterioles, tissue fluids, lymph capillary. This lymph capillary carries the lymphatic fluids, okay. Then see, this is the tissue fluid and capillary bed, okay. This is what the through the lymphatic capillary the fluid is flowing towards the lymphatic vessels, okay. लिम्फॅटिक वेसल्समधून लिम्फॅटिक नोडमधून लिम्फॅटिक ट्रंकमध्ये अशा पद्धतीने लिम्फ फ्लो होत असतं. सी, लिम्फॅटिक वेसल्स, नोड आणि
ट्रंक अँड देन सबक्लेवियन वेनमध्ये स्टोअर होत असतं. नेक्स्ट इज सी व्हॉट इज द लिम्फ. लिम्फ म्हणजे काय? लिम्फ इज इक्वल टू क्लिअर फ्लुइड. ठीक आहे, लिम्फ म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारं क्लिअर फ्लुइड डिराईव्ह फ्रॉम टिश्यू फ्लुइड, जे की टिश्यू फ्लुइडपासून आपण डिराईव्ह करत असतो. टिश्यू फ्लुइडमध्ये जे रिमेनिंग क्लिअर फ्लुइड असतं, ब्लड आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे ते ब्लड बॉडीमध्ये सर्क्युलेट झाल्यानंतर एक फ्लुइड जो पार्ट आहे फ्लुइड रिमेनिंग राहतं. ठीक आहे, इंटरस्टिशियल स्पेसमध्ये. दॅट इज नथिंग बट द लिम्फ. ओके, दॅट इज क्लिअर फ्लुइड. दॅट क्लिअर फ्लुइड इज नथिंग बट द lymphatic fluid, okay, which is derived from the tissue fluid, okay, and this contain white blood cells, okay, more amount of white blood cells than plasma. This enters into the node through the afferent lymphatic vessels. See, flows through node in one directions मध्ये fluid flow होत असते. आणि see, to carry the fluid towards the lymphatic node, जे lymphatic node मध्ये जे fluid carry होत असतं, this lymphatic node carry this fluid through the afferent lymphatic vessels. afferent lymphatic vessels मधून कॅरी होत असतं. आणि जेव्हा lymphatic node मधून जे न्यूट्रिएंट्स असतात, जे लिम्फ असतं, जे बॉडीमधून बाहेर जात असतं, lymphatic node मधून जे फ्लुइड बाहेर जात असतं, तर इफॅरंट lymphatic vessels मधून बाहेर जात असतं. ओके, कॅरी करायसाठी डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडीमधून कॅरी करायचं असेल तर ॲफरंट लिम्फॅटिक वेसल्स, आणि लिम्फ नोडमधून ते फ्लुइड डिफरंट बॉडी पार्ट्सला सप्लाय करायचं असेल तर इफॅरंट लिम्फॅटिक वेसल्स. Now you can see here, this is the unfiltered lymph. Okay, unfiltered lymph. This lymph kills the bacteria from some of cancerous cells. लिम्फचं फंक्शन काय आहे? कॅन्सरस ज्या सेल्स असतात आपल्या बॉडीमध्ये, ते लिम्फचं फंक्शन आहे की त्या कॅन्सरस सेल्सला किल करायचं, हे फंक्शन त्यांचं असतं. सो दिस इज वॉल प्रिव्हेंशन बॅकफ्लो. ते लिम्फ जे आहे ते जे फ्लुइड आहे त्याला बॅकफ्लो प्रिव्हेंट होऊ देणार नाही. सो दिस इज द वॉल. दॅट वॉल प्रिव्हेंट्स द बॅकफ्लो ऑफ द लिम्फ. ओके, रिमूव्ह वेस्ट अँड सम फ्लुइड्स. ओके, जे लिम्फ आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट्स, इंटरस्टिशियल स्पेसमध्ये जे फ्लुइड आहे जे रिमूव्ह करायचे, वेस्ट मटेरियल, वेस्ट फ्लुइड जे आहे ते रिमूव्ह करणं, वेस्ट फॉरेन पार्टिकल्स रिमूव्ह करणं, दिस इज द फंक्शन्स ऑफ लिम्फॅटिक सिस्टम. Now you can see how the fluid flows in our body. Okay, this is fluid entering lymphatic capillaries. Fluid lymphatic capillaries मध्ये enter झालंय. Wall get closed. When it is enter at that time wall get closed. रिसीव्ह केलं फ्लुइड, वॉल ताबडतोब क्लोज होत असतात. आणि वॉल क्लोज झाल्यानंतर डायरेक्शन ऑफ लिम्फ फ्लो कसं होतं आहे बघा, इन वन डायरेक्शन, कम्प्लीट युनि डायरेक्शन, वन डायरेक्शनला आपल्या बॉडीमध्ये लिम्फ फ्लो होत आहे. डायरेक्शन ऑफ लिम्फ फ्लो. Overlapping endothelial cells. You can see here, this is the endothelial cells which are overlapping. These endothelial cells are covered inside of the lymphatic vessels. Lymphatic vessels च्या आतमध्ये जे लेअर असतं, so that is nothing but the endothelial cells layers are attached. Okay, so this is wall get open. When this wall get open, so this is fluid which is flowing from in one direction, from one part to another part of the body. Then next you can see here, lymph flows through the lymph node cortex and then into the medulla. Okay, lymph node cortex is nothing but the parts of the lymphatic system. Exist lymph node through efferent lymphatic vessels. I have told you already, I have explained this. जेव्हा बॉडीमधून एक्झिस्ट व्हायचं लिम्फॅटिक फ्लुइडला, त्यावेळेस इफॅरंट लिम्फॅटिक वेसल्समधून ते बाहेर, बॉडीच्या बाहेर डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडीला फ्लो होत असतात. सो इफॅरंट लिम्फॅटिक वेसल्स इज वन टाईप ऑफ डोर. ओके, इट इज वन टाईप एक्झिट डोर. ओके, विच ओपन when lymph flow from one part of the body to the another part of the body and must be returned to bloodstream and maintain blood volume and blood pressure. Now you can see this is different types of branches, or we can say this is the lymphatic lymph nodes, how the lymphatic structure is here. So this is, you can see cervical lymph node which is attached near to the neck, right lymphatic duct, left lymphatic duct, thoracic lymph nodes. See, this is here the armpits, near the arm, how the thoracic lymphatic nodes are spread. Axillary lymph nodes, heart, thoracic duct, spleen is attached here. Okay, you can see mesenteric lymph nodes, iliac lymph nodes near the
inguinal region. This is the inguinal region, iliac lymph nodes, lumbar lymph nodes, inguinal lymph nodes, and popliteal lymph nodes. See, this is throughout the lymphatic structure is spread in our body, and the function of this lymphatic structure is nothing but to fight against the bacteria, transportation of the nutrients, and removal of the waste material. Okay, so this is what today we are learning regarding the lymphatic system. So next is you can see here lymph capillaries. Okay, this is the lymph capillaries, how the lymph flow from our body. It is microscopic close-ended vessels, okay, located next to the blood capillaries in tissue spaces, larger in diameter than blood capillaries, are very permeable and collect tissue fluid and proteins. Lymph capillaries merge to from large lymph vessels. See students, here we can see it is close-ended structure. Okay, lymph capillaries structure कसं आहे, क्लोज एंडेड स्ट्रक्चर आहे, 2 एंड्स असतात त्याला. ओके, सो दिस इज स्टार्टिंग फ्रॉम एंड, दिस इज 1 end, this is 2 end, we can consider here. Okay, so how this lymph node carry this lymphatic fluid. Okay, lymphatic vessels carry this lymph fluid to the lymph node. So this lymph node, through the lymphatic vessels, this all the lymph are storing inside the lymph node. This lymph flow, how the lymph flow from the lymphatic capillaries to the lymph node to the lymphatic vessels to the lymph node. So you can see this is the lymphatic capillaries. Then pulmonary capillary network, blood flow, systemic capillary network, you can see here. See students, pulmonary capillary networkचं फंक्शन काय असतं, pulmonary capillary networkचं फंक्शन काय असतं, ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते लंग्समध्ये कॅपिलरीज सिक्रेट करून घेतात, ऑक्सिजनेटेड ब्लड, आणि वाया थ्रू पल्मोनरी वेन्समधून ते ब्लड जाणार लेफ्ट ॲट्रियममधून लेफ्ट वेंट्रिकलमध्ये, आणि थ्रू द लेफ्ट वेंट्रिकल ॲवॉर्ट अँड डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडीला फ्लो होत असणार. सो आपल्या बॉडीमध्ये हे दिस इज, यू कॅन सी हिअर, दिस इज ऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, blood flow, you can see this is oxygenated blood which is carried by left atrium, left ventricle, and this is deoxygenated blood. Okay, you can see this is deoxygenated blood. It is carried by superior inferior vena cava in right atrium and right ventricle. Okay, and this green structure is nothing but the flow of lymphatic system structure. Okay, which carry the lymph, okay, which carry the proteins, which carries the nutrients. Okay, and supply this nutrients to different parts of the body also through the lymphatic fluid. जसं जसं फ्लुइड फ्लो होणार तसे तसे न्यूट्रिएंट्स आणि प्रोटीन देखील आपल्या बॉडीला फ्लो होत असणार. नाव यू कॅन सी हिअर, दिस इज द लिम्फ वेसल्स. लिम्फ वेसल्स मीन्स वॉट, resembles veins but have thinner walls and more walls. Ends of endothelial cells overlap, acts as one-way walls allowing interstitial fluid to flow in but not out. Attached to surrounding tissue by anchoring filaments. See students, here we can see regarding the lymph vessels. Lymph vessels म्हणजे काय, lymph vessels चं फंक्शन काय असतं की लिम्फला कॅरी करायचं. ठीक आहे, इंटरस्टिशियल स्पेसमध्ये अलाव करायचं लिम्फला रिसीव्ह करायचं. ठीक आहे, रिसीव्ह करणं हे लिम्फ वेसलचं फंक्शन असतं, पण त्यांना एक्झिट न होऊ देणं. ओके, it should stored here only inside the interstitial fluid. This is the function of lymph vessels. Now you can see this is nothing but the lymph, how the lymph is flowing, construction of vessels, skeletal muscles pump. Okay, it is enough. See, lymph trunk, this is the part of the lymphatic system. Lymph trunk formed by lymphatic vessels uniting. जेव्हा lymphatic vessels unite होतात, एकमेकांमध्ये युनाईट होतात. ओके, खूप सारं लार्ज नंबर ऑफ युनायटेड lymphatic vessels, दे आर टर्निंग इन टू द lymphatic trunk. आलं लक्षात, जेव्हा लिम्फ वेसल्स थ्रू आपण लिम्फॅटिक ट्रंक फॉर्म करत असतो, आणि लिम्फॅटिक ट्रंकचं फंक्शन काय असते की लिम्फला स्टोअर करून ठेवणं हे त्याचं फंक्शन असतं. दिस इज नथिंग बट द लार्ज ट्यूब्स एम्प्टी देअर लिम्फ इन टू द लिम्फॅटिक डक्ट्स. ओके, जे त्यांचं लिम्फॅटिक ट्रंकमध्ये जे पण लिम्फ असेल ते कुठे एम्प्टी होत असतं, लिम्फॅटिक डक्टमध्ये एम्प्टी होत असतं. लिम्फॅटिक डक्ट, यू कॅन सी हिअर, देअर आर 2 conducting ducts.
the thoracic duct and right lymphatic duct. Lymph from this duct enter into the bloodstream via left subclavian vein and right subclavian vein. See students, आपल्या बॉडीमध्ये पुष्कळ सारे सिस्टीम्स आहेत. ॲज वी नो, सेंट्रल नर्वस सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीम, GIT सिस्टीम. तर ह्या बॉडीमध्ये असल्यानंतर त्यांना लिम्फ कोणत्या डक्ट थ्रू लिम्फ कसं फ्लो होत असेल, तर त्यासाठी त्यांना एक पाथवे असतो. तो पाथवे म्हणजे थोरॅसिक डक्ट. थोरॅसिक डक्टमधून लिम्फ इंटर होणार, न्यूट्रिएंट्स पोहोचवणार, फॉरेन मटेरियल रिमूव्ह करणार. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये लिम्फॅटिकचं जे स्ट्रक्चर आहे ते तयार झालेलं आहे. तर त्यांना कॅरी करायसाठी रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये एंटर व्हायचं असेल लिम्फला, तर रेस्पिरेटरी पंप असेल तिथे, स्केलेटल मसल पंप. स्केलेटल मसल्स आपल्या बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे, थ्रू आउट स्ट्रक्चर ऑफ आवर ह्युमन बॉडी विच इज सराउंडेड बाय द स्केलेटल मसल्स, राईट. तर स्केलेटल मसल्समध्ये जर लिम्फला फ्लो व्हायचं असेल तर काय असणार, स्केलेटल मसल पंप. थ्रू द स्केलेटल मसल पंप थ्रू एंट्री होणार त्यांची. रेस्पिरेटरी मसल्स थ्रू, रेस्पिरेटरी पंप थ्रू त्यांची एंट्री होणार. ओके. सो यू कॅन सी हिअर, सी दिस इज what they have stated. You can see here left subclavian vein and right subclavian vein. Okay, lymph from this duct enter into the bloodstream. thoracic duct मधून, रेस्पिरेटरी पंप मधून, स्केलेटल पंप मधून लिम्फ कुठे स्टोर होणार, ओके, एंटर इंटू द ब्लड स्ट्रीम इंटू द लेफ्ट सबक्लेवियन वेन अँड राईट सबक्लेवियन वेनमध्ये स्टोर केलं जाणार. नाव यू कॅन सी हिअर सर्वायकल नोड्स. सी दिस इज द सर्वायकल नोड्स. ओके, यू कॅन सी हिअर एंट्रन्स ऑफ राईट लिम्फॅटिक डक्ट इंटू द राईट सबक्लेवियन वेन. सी राईट लिम्फॅटिक डक्टमधून सगळं लिम्फॅटिक फ्लुइड कुठं स्टोर होत आहे, राईट सबक्लेवियन वेनमध्ये. See here, you can see this is right subclavian vein, this is left subclavian vein. Okay, all the lymph are entering into the subclavian veins from the duct, right lymphatic duct and left lymphatic duct. Okay, so again you can see here internal jugular vein. I will show you one by one. Axillary nodes. Okay, these axillary nodes, these are the nodes विच कॅरी इनसाइड द लिम्फ प्रेझेंट असते ह्या नोट्समध्ये. आणि यांचं फंक्शन काय असतं, जे कॅन्सरसचे जे सेल्स असतील त्यांच्यासोबत फाईट करायचं, हे त्यांचं फंक्शन्स असतात. नाव यू कॅन सी thoracic duct. ओके, सो दिस इज thoracic duct इज नथिंग बट द thoracic duct. यू कॅन सी हिअर दिस इज द thoracic duct. ओके, सो thoracic duct म्हणजे काय, इट इज अबाउट 15 to 18 इंचेस, 15 ते 18 इंचेस असणार. begins as a dilation called cisterna chyli, main collecting duct of lymphatic system, receive lymph from lower body and upper left quadrant, empties into the left subclavian vein. Now you can see student, this is the cisterna chyli. Okay, cisterna chyli चा फंक्शन काय आहे, ओके, इट कॅरीज द लिम्फ फ्रॉम द लोअर लिम्फ. ओके, जे आपल्या बॉडीमधले जे लोअर लिम्स आहेत त्या लोअर लिम्सचं सगळं लिम्फ कोण कॅरी करते, सिस्टर्ना चायली. आणि सिस्टर्ना चायली हे सगळं लिम्फ कुठे स्टोअर करते, लेफ्ट सबक्लेवियन वेनमध्ये, इथे स्टोअर करते. ओके, अँड ऑल्सो सिस्टर्ना चायली कॅरी और रिसीव द लिम्फ फ्रॉम द अप्पर क्वाड्रंट, upper left quadrant. Now you can see cisterna chyli is large lymph vessels, okay, formed by the union of lymph vessels from lower body, located anterior to the second lumbar vertebrae, continue superiorly as thoracic duct. Now you can see here right lymphatic duct. Okay, right lymphatic duct, see this is right lymphatic duct. Okay, so what do you mean by right lymphatic duct? About 0.5 inches in length, receive lymph from upper left quadrant. ज्याचं फंक्शन काय आहे की अप्पर लेफ्ट क्वाड्रंटमधून लिम्फ रिसीव्ह करणं, एम्प्टी इंटू द राईट सबक्लेवियन वेन आणि सबक्लेवियन वेनमध्ये एम्प्टी करणं. सी दिस इज द लिम्फ नोड्स. लिम्फ नोड्स मीन्स, I will show you the diagram here. So you can see this is the nodules. This nodules is nothing but the lymph nodes. Okay,
you can see this circular glandular nodules. This is nothing but the lymph nodes. Oval and bean shaped masses of lymph tissue, defense and white blood cells formation. lymph nodes मध्ये white blood cells formation होत असतं. located along length of lymphatic vessels. lymphatic vessels ज्या आहेत त्या lymph nodes ला attach असतात. you can see here, this is the lymphatic vessels. See, this is the lymphatic vessels are attached and this is the lymph nodes. These lymph nodes carry the lymphatic fluid. Located along the length of lymphatic vessels, scattered throughout the body, usually in clusters. Clusters form मध्ये body मध्ये spread झालेले असतात. Now you can see, this is the efferent lymphatic vessels. efferent lymphatic vessels मधून lymph काय होते, exit होत आहे आणि afferent lymphatic vessels मधून from all parts of the body the lymph are entering into this you can see here. Outer layer is the capsule, inner layer is the medulla. I will show you one by one. See, lymph node covered by a capsule, contain capsular extension called trabecula. You can see this is the capsule and this pathway between this capsule, this partition, you can see this partition is nothing but the trabecula. So lymph node, this lymph node is a structure. Okay, lymph node चं जे structure आहे ते कसं आहे आपण ते बघत आहोत. यामध्ये outer layer is called as capsule. This is the partition inside of this capsule is called as trabecula. Internal to capsule, reticular fibers and fibroblast form framework of lymph node. See, this is nothing fibrous and fibroblast. ह्यामध्ये fluid असतं inside of this capsule. Cortex, outer region directly beneath the capsule, contains densely packed lymphocytes arranged in masses called follicles. See students, this is nothing but the cortex. Okay, outer is capsule, inside beneath the capsule is cortex is attached. This is cortex is attached inside of this capsule. It contains lymphocytes. lymphocytes असतात त्याच्यामध्ये arranged in follicles. Outer rim of follicles contain T cells, macrophages and follicle dendrite cells. See students, याच्यामध्ये ना T cells असतात, macrophages असतात आणि यांचं फंक्शन काय असतं की फॉरेन पार्टिकल सोबत काय करायचं, फाईट करणं, हे याचं फंक्शन असतं. Inner region is called as medulla. Lymphocytes are arranged in strands called medullary cords. Contains macrophages and plasma cells. See the biological filtration. As lymph passes through the node, bacteria and other foreign material are trapped by reticular fibers within the nodes. Bacteria are then phagocytized by macrophages. See students, here you can see lymph passes through a node. lymphatic node मधून lymph passes होणार, lymph node, bacteria and other foreign materials are trapped. जे पण काही मटेरियल असेल, ठीक आहे, जे पण काही मटेरियल असेल, लिम्फ जेव्हा पासेस होईल, लिम्फॅटिक फ्लुइडमध्ये जे बॅक्टेरियाज असतील, जे फॉरेन मटेरियल असेल ते इथे ट्रॅपिंग होईल त्यांचं आणि ते आपल्या बॉडीमधून आपण काय करणार, त्याला थ्रू आउट करणार. सो दिस इज व्हॉट द lymphatic system. So there are major lymphatic systems are there. Lymph nodes are there in our body. Cervical lymph node, axillary lymph node, inguinal lymph node and mesenteric lymph node. So this is, you can see, cervical lymph node located at the neck, filter lymph from the head and neck. Cervical lymph node कुठे लोकेटेड असतात, एरिया ऑफ द नेक, आणि त्यांचं फंक्शन काय असतं, फिल्टर लिम्फ फ्रॉम हेड अँड नेक. जे हेड आणि नेककडे जे लिम्फ फ्लुइड फ्लो होत असतं त्याला फिल्टर करणं हे त्याचं फंक्शन असतं. ॲक्झिलरी लिम्फ लोकेटेड ॲट आर्मपिट्स, आर्मपिट्सकडे लोकेटेड असतात लिम्फ नोड. फिल्टर द लिम्फ फ्रॉम हँड, आर्म अँड ब्रेस्ट. जे लिम्फ हँड, आर्म आणि ब्रेस्टकडे फ्लो होत असतं त्याला फिल्टर करणं हे फंक्शन असतं ॲक्झिलरी लिम्फ नोडचं.
Inguinal lymph nodes. Inguinal lymph nodes are located at the groin area, filter the lymph from lower extremities and external genital organs. Mesenteric lymph nodes. See, this is the mesenteric lymph nodes located in abdominal peritoneum. ठीक आहे, ॲबडॉमिनल पेरिटोनियममध्ये लोकेटेड असतात आणि त्यांचं फंक्शन काय असतं की आपल्या बॉडीमध्ये जे लिम्फ फ्लो होतं आहे ॲबडॉमिन साईडला, तिथे जर कोणते बॅक्टेरिया असेल, काही इन्फेक्शन असेल, काही लिम्फ असेल, त्या लिम्फला फिल्टर्ड करणं हे फंक्शन असतं मेसेंट्रिक ॲबडॉमिनल लिम्फ नोड. Isolated lymphatic nodule. See, B cells. See, this B cells is nothing but the oval shape concentrated of lymphatic tissues. Most are solitary, small, discrete, scattered in lamina propria of mucous membrane of gastrointestinal tract, respiratory airways, urinary and reproductive tract. आता तुम्ही म्हणताल की बी सेल्स म्हणजे काय? सी, जे बी सेल्स असतात जे की आपल्या लिम्फॅटिक फ्लुइडमध्ये जे प्लाझ्मा असतं त्यामध्ये जे बी सेल्स असतात, बी सेल्स आहे कशासाठी असतं, बी सेलचं फंक्शन काय आहे, जे फॉरेन मटेरियल असेल त्याला फाईट करण्यासाठी त्यांचं फंक्शन असतं, बॅक्टेरियाज फाईट करायसाठी. सो बी सेल्स इज ओवल शेप कॉन्सन्ट्रेशन ऑफ लिम्फॅटिक टिश्यू. ओके, लिम्फॅटिक टिश्यूचा हा एक पार्ट आहे बी सेल्स, जेणेकरून आपली बॉडी जी असते त्यानुसार फाईट करत असते इन्फेक्शनला. तर हे जे बी सेल्स असतात लिम्फॅटिक सिस्टीममध्ये अटॅच असतात, बरोबर. आणि लिम्फॅटिक सिस्टीम सगळीकडे थ्रू आउट बॉडीमध्ये स्प्रेड झालेलं आहे, जसं की गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट, जसं की रेस्पिरेटरी एअरवे, जसं की युरिनरी आणि रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. See, when activated by antigen, they differentiate into the plasma cells and produce antibodies against specific antigens. See students, आपल्याला याच्यामध्ये हे बघायला मिळते की जेव्हा आपल्या बॉडीमध्ये अँटीजन ॲक्टिवेट होत असेल त्यावेळेस बी सेल्स काय करतात, प्लाझ्मामधून सेपरेट होतात, बरोबर. आणि प्लाझ्मामधून सेपरेट झाल्यानंतर त्या अँटीजन्सचे अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करतात आणि अँटीबॉडीज तयार केल्यानंतर त्यांचं फंक्शन काय असेल, जे फॉरेन मटेरियल, फॉरेन बॉडीज असेल त्याला फाईट करायचं. Plasma cells secrete IgA antibodies, provide protection against bacteria and viral infection in lumen of tracts. बॅक्टेरिया अगेन्स्ट प्रोटेक्शन करणं हे त्यांचं फंक्शन असतं. ओके, सो दिस इज इनफ फॉर टुडेज. सो दिस इज वॉट lymphatic system. ओके, the next there are some important organs in lymphatic systems. Tomorrow will be continue. आपण उद्या कंटिन्यू करूयात हे लेक्चर. सी, दिस इज आयसोलेटेड लिम्फॅटिक नोड्यूलचं हे फंक्शन आहे. एक्झाम्पल्स कुठे लोकेटेड असतात, टॉन्सिल्समध्ये, इलियम ऑफ स्मॉल इंटेस्टाईन अँड अपेंडिक्स. ओके, सो थँक्यू स्टुडंट्स. दिस इज रिगार्डिंग द lymphatic system and the anatomy and physiology of the lymphatic system. So but what are the specific organs that are located inside the lymphatic system? We'll continue this lecture. Okay, tomorrow we'll continue this lecture. Thank you very much. If you have any doubt you can ask me on comments.